नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मोठ्या मिरचीची कुरकुरीत अशी भजी करणार आहोत। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी 4 ते 5 एवढ्या मोठ्या मिरच्या ज्या असतात त्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या बिलकुल चिकट नसतात। ह्या भज्यासाठी एक नंबर मिरच्या असतात। तर बघू शकता मिरच्या ज्या आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी, आणि वरचा देठ जो असतो तो अर्धा कट करून घेतलेला आहे। आता काय करायचं, उभा असा कट लावून घ्यायचा आहे मिरचीला, आणि बारीक बारीक असे उभे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। बघू शकता व्हिडिओमध्ये जेवढं पातळ तुम्ही चिरून घ्याल तेवढ्या भजी जे असतात ती कुरकुरीत होणार आहेत। तर बघू शकता या पद्धतीने मी सगळे मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहेत। ह्याच्या बिया कमी असतात या मिरच्यामध्ये, त्यामुळे बिया नाही काढलात तरी सुद्धा चालतं, परंतु कट करताना ह्याच्या बिया सगळ्या पडून जातात। तर बघू शकता सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या मी व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये बाकीचं सामान घालूया। तर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार, आणि पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे। आता हळद आणि मीठ चांगलं असं मिरचीला लावून घ्यायचं आहे, आणि 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला ह्या मिरच्या बाजूला ठेवून द्यायच्या आहेत। 15 ते 20 मिनिटांनंतर बघू शकता मिरच्यांना चांगलं असं पाणी सुटलेलं आहे मिठाचं, आणि मिरच्या छान अशा मॅरिनेशन झालेलं आहे मिरच्यांना। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये बाकीचं सामान घालूया। तर इथं मी 1 चमचा घरातलाच लाल तिखट मसाला घातलेला आहे, 1 चमचा, अगदी पाव चमचा गरम मसाला घालायचा, मोजून फक्त 4 चमचे आपल्याला बेसन घालायचे आहे। बेसन पीठ जास्त वापरू नका। त्याच्यानंतर 2 चमचे इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाच्या पिठामुळे भजी मस्त अशी कुरकुरीत होतात, आणि छान अशी कुरकुरीत खूप वेळ राहतात। आता काय करायचं, पहिल्यांदा जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि लागलंच तर वरनं थोडंसं अगदी पाणी घालून हे पीठ जे आहे ते आपल्याला मिरच्यांसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता याच पद्धतीने लागेल तेवढं थोडंसं पाणी घालून मी हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तर बघू शकता इथं छान असं पीठ आपल्याला पातळ करून झालेलं आहे। आता टेस्ट एकदा करून बघायची, आणि कमी वाटलं तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून या पद्धतीने भजी जी आहे ती सोडून घ्यायची आहेत। एकदम लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। खूप सुंदर लागतात आणि एकदम कुरकुरीत सुद्धा होतात भजी। बघू शकता अगदी पलटून पलटून अलटून पलटून आपल्याला ही भजी भाजून घ्यायची आहेत। बघू शकता छान अशी भजी भाजून झालेली आहेत। आता काढून घेऊया, आणि अशाच पद्धतीने दुसरी बॅच आपण काढून घेऊया। आता ह्याच पद्धतीने राहिलेली सगळी भजी मी फ्राय करून घेणार आहे। तर इथं बघू शकता आपली भजी जी आहे सगळी फ्राय करून झालेली आहे। ह्याचा आवाज सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी कुरकुरीत ही भजी झालेली आहे। भाज्यांना चांगला असा चटपटीतपणा येण्यासाठी इथं मी अगदी चिमूटभर चाट मसाला घालून घेतलेला आहे, अगदी चिमूटभर मिरपूड जी असते ती घालून घेतलेली आहे। चांगलंसं सगळी भजी जी आहे ती वर खाली करून घ्यायची, जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित असं सगळ्या भाज्यांना लागला गेला पाहिजे। तर बघू शकता फायनली इथं आपली मस्त अशी चटपटीत मिरची भजी रेडी झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि खूप सुंदर लागतात भजी, नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा।